सगळ्यांना मनापासून नमस्कार. काय पाहावं, गुण की दोष, असा आपण विषय घेतलाय. तर माझ्याकडे अशी लोक नेहमी येत असतात, म्हणजे नवरा बायको येतात किंवा पालक त्यांच्या पाल्याला घेऊन येतात किंवा ज्यांचं लग्न ठरतंय ते येतात किंवा मग सासू आणि सून येतात. आणि साधारणपणे त्यांचा जो सूर असतो तो असाच असतो की सासू सांगत असते हिचं कसं चुकतंय आणि सून सांगत असते सासूबाईंचं कसं चुकतंय. किंवा पालक आणि पाल्य आले तर पाल्य बिचारा लहान जर असेल 15-16 वर्षाचं तो बिचकलेलाच राहतो आणि त्याच्या सगळं ते हे सांगत असंच करतो तसंच करतो असं निगेटिव्ह खूप सांगण्याची प्रवृत्ती सर्वत्र आपल्याला आढळते. आपण सुद्धा कधी कुठे गेलो आणि कोणी विचारलं काय रे कसं काय होतं, तर बऱ्याच वेळेला असं नाक मुरडायची सवय असते, ठीक होतं असं. आणि असं दिल खोल के अप्रिसिएशन करणं ज्याला म्हणतात ते नॉर्मली माणूस करत नाही आणि नुसतेच दोष सांगितले जातात. तर असे दोषांची सगळी यादी माझ्या पुढे वाचल्यानंतर मी त्या पालकांना असं सांगतो की ठीक आहे, म्हणजे हे सगळे दोष तुमच्या पाल्यामध्ये आहेत, मान्य आहे, पण त्याच्यात एकही गुण नाही आहे, काहीच त्याच्यामध्ये असं विशेष असं तुम्हाला काहीच आढळत नाही. पण त्यांना हा तसं आहे म्हणे की तसा तो म्हणजे कोणी आजारी पडलं ते सेवा बरे करतो, पण त्यांनी मार्क कसे मिळणार. केवढी मोठी गोष्ट आहे. तर आजारी पडल्यावर तिथे बसून जर सेवा करत असेल आणि तशी त्याच्यात नॅचरल प्रवृत्ती असेल किंवा मदत करण्याची प्रवृत्ती आहे, ते केवढ्या मोठ्या क्वालिटीज आहेत. की अजून काय तुम्हाला वाटतं असं जे विचारलं तर सांगतात की हा तसं तो फार हे करतो, मात्र काही बोलायला गेलं ना की काहीतरी त्याच्यात तिरकच काढतो. आपण काहीतरी विषय मांडत असलो तर काहीतरी वेगळंच बोलतो. म्हणून हा दोष नाहीये, गुण आहे. तो स्वतः विचार करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि तो जर विचार करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. असा कसा तो उलटा सुलटा विचार, मी सांगते तसाच तो विचार, असं कसं चालेल ना. तुम्ही जसं सांगताय तसंच तो जो करणार असेल तर तुमची तो प्रतिकृती झाला ना, फक्त कॉपी झाला तुमचं. जे आपल्याला काही आपली मुलं आपल्या झेरॉक्स कॉपीज नको आहेत ना, त्यांचं त्यांनी त्यांचं अस्तित्व प्रस्थापित करावं, त्यांच्या गुणदोषांसकट त्यांनी प्रकट व्हावं आणि शिकत शिकत पुढे जावं. पण ही एक सर्वसाधारण प्रवृत्ती आपल्याला आढळून येते की बहुतेक सगळेजण दुसऱ्यांमधले दोष काढणं त्याच्यामध्ये रमलेले दिसतात. नुसते दोष काढणंच नाही तर त्यात रमणं वेगळं, त्यातच आपण आपला हे शोधतोय, आनंद शोधतोय. म्हणजे हे किती, तसं शब्द मला वापरायला जरा काचकूच वाटते, पण तरी असं सतत दुसऱ्यामधले दोष काढणं एक प्रकारची विकृती वाटते. मला शब्द वापरायचा नाहीये खरा मनापासून, पण केवळ कळावं या सोयीच्या दृष्टीने म्हणतो की माणसामध्ये आपल्याला काही असं आढळतच नाही काय, पण त्याच्यातले दोषच पाहणार, गुण नाहीच दिसत, नसतातच गुण. असं कसं शक्य आहे ना. तर ही जी मानसिकता आपल्याला दिसते आजूबाजूला, आणि आपण ज्याला आजूबाजूला म्हणतो त्याला आपण स्वतःला एक्सक्लूड करून चालत नाही. आपण या सगळ्या समाजाचे, या सगळ्या शिक्षण पद्धतीचे, या सगळ्या वातावरणाचे प्रोडक्ट आहोत. आपल्यात सुद्धा तशी प्रवृत्ती असण्याची शक्यता डोळ्यापुढे ठेवूनच आपण असं म्हटलं पाहिजे की नकारात्मकता ही अशी सार्वत्रिक दिसते, म्हणजे चांगलं काही दिसत नाही कोणाला, असं आढळतं आपल्याला. असं दृश्य, असं स्वरूप आपल्याला आसपास दिसून येतं आणि आपण त्याच्यातलंच एक घटक आहोत हे मान्य करूनच आपण त्याचा विचार केला पाहिजे.
नाही तर काय होतं की आपण ते बाकी सगळे वेगळे आणि मी वेगळा असं धरून चालतो, आणि ते एखाद्याला खरं असेल तर गोष्ट वेगळी, पण खरं नसण्याची शक्यता आहे असं धरून आपण त्यांच्यातलाच एक घटक म्हणून एक्सप्लोअर करणं, त्याचा शोध घेणं. आणि खरोखर जर आपल्याला असं लक्षात आलं की आपण नकारात्मक नाही आहोत आणि सकारात्मक आहोत, खरोखरच सकारात्मक हे आपलं रिअलायझेशन असेल, आपल्याला ते आतून उलगडलेलं कळलेलं असेल, नुसतं मान्य केलेलं नाही, कळलेलं असेल, तर आपला अप्रोचही खूप वेगळा राहतो. जिथे रिअलायझेशन आहे तिथे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तिथे अहंकार नसतो, पण रिअलायझेशन असतं, अंडरस्टँडिंग असतं, डीप अंडरस्टँडिंग असतं. तिथे नुसतंच मानणं असतं, तिथे एखादा ते मानण्याचा सुद्धा अहंकार निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला जरा आपल्या आतही डोकावून पाहायला पाहिजे. आपण ज्याला दुसऱ्याच्या विषयी बोलतो की सगळीकडे असं नकारात्मकता दिसते आपल्याला, तर त्याचा सोर्स आपण नाही ना, असंही बघायला पाहिजे. एक मध्ये मला वाटतं खलील जिब्रानची गोष्ट आहे, कारण मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण एक माणूस बाहेर खिडकीतनं बघत असतो आणि सगळं त्याला फॉगी दिसत असतं, काहीतरी बाहेरचं त्याला बघायचं असतं, आणि त्या खिडकीपाशी उभा राहून तो बघतो आणि दिसत नसतं नीट. तर तो तक्रार करतो की अरे दिसत नाही नीट. तर त्याचा एक लहान मुलगा येतो, बाबा ती खिडकी खराब आहे, त्याला धूळ लागली, आणि तो मुलगा पटकन येऊन खिडकी पुसतो आणि त्याला जरा पहिल्यापेक्षा जरा जास्त बरा दिसायला लागतो, पण तरी म्हणतो अगदी क्लिअर नाही दिसत आहे मला, काहीतरी गडबड आहे. मग त्याची बायको येते आणि म्हणते तुमचा चष्मा स्वच्छ नाहीये, रागावून बोलते त्याला, चष्मा स्वच्छ नाही, चष्मा काढून पुसा आधी. तर चष्मा काढून पुसतो आणि हो खरंच. त्याच्यातलं सार काय आहे की ती खिडकीची काच जर तिच्यावरती धूळ साठली असेल तर मला कसं काय दिसणार बाहेरचं, आणि मी जो चष्मा वापरतोय त्याच्यावरती जर धूळ असेल तर ती खिडकी जरी स्वच्छ असली तरी बाहेरचं दिसणार नाही, जे आहे ते दिसणारच नाही. तर तसं आहे की आपली ज्ञानेंद्रिय जे आहेत ती खिडकीसारखी आहेत. आपलं मन म्हणजे आपल्या चष्म्यासारखं आहे की आपलं काहीतरी आपण कायमच जगात वावरताना काहीतरी चष्मे घालूनच वावरतो ना. कुठल्याही गोष्टीचा समोर जातो, एखाद्या माणसाशी बोलतो, एखाद्या परिस्थितीला समोर जातो, एखाद्या संकल्पनेवर विचार करतो, तर तो असा मोकळ्या मनाने कुठे करतो. बहुतांश वेळा काहीतरी आपली भूमिका असते, काहीतरी विचार असतो डोक्यात, आणि तोच आपण सुपर इम्पोज करून सगळ्या गोष्टी बघत असतो. हे आपण मतांचे घातलेले चष्मे असतात डोळ्यावर, तर त्यातनच आपण जग बघत राहतो. पण आपलं मत म्हणजे काही 100% सत्य नव्हे ना. तर माझा चष्मा मी काढून ठेवला आणि स्वच्छ नजरेने पाहिला, आणि ज्या इंद्रियांच्या द्वारे बघतोय किंवा अनुभूती घेतोय बाहेरच्या जगाची, तर ते सुद्धा असं नितळ ठेवलं, सरळ ठेवलं, साधं ठेवलं, तर त्याच्यामध्ये जे प्रतिबिंबित होईल बाहेरचं जग, ते जसं आहे तसं प्रतिबिंबित होईल. आणि मी जर चष्मा काढलेला असेल तर मला ते जसं आहे तसं दिसेल. तर चष्मा काढलेला आहे आणि मला नंबर आहे तर नाही दिसणार. तर जर नंबर असेल तर चष्मा स्वच्छ करून चढवला डोळ्यावर, आणि फक्त मला स्वच्छ दिसावं एवढ्यासाठी तो चष्मा असेल. ती पाहण्याची जी सूक्ष्मता आहे तेवढीच फक्त त्यात असेल. मताचा चष्मा नसेल, मला काहीतरी वाटतंय आणि त्यातच मी त्या चष्म्यातनं सगळ्या जगाकडे बघतोय असं नसेल, तर मी त्या माझ्या व्यक्तिगत मताच्या पलीकडे गेलेलो असेल, आणि मग मी माझ्या डोळ्यावरती तुझा चष्मा चढवला की जो ट्रान्सपरंट आहे, मला आवश्यक आहे म्हणून तो मी वापरतोय. ते खिडकी या बाहेर बघायच्या जगामध्ये, तर खिडकी म्हणजे ती ज्ञानेंद्रिय, तर त्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मी बाहेर बघतोय. ते ज्ञानेंद्रियातून सुद्धा अशी नितळ ठेवली, म्हणजे आपली भूमिका ही जर करेक्ट असेल, म्हणजे आपली भूमिका काय की ज्ञानेंद्रियांच्या साह्याने माझे जे अंतःकरण आहे त्याच्यातलं, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की आपला
डोळे किंवा आपण जे जाणतोय बाहेरच्या गोष्टी त्या अंतःकरणाच्या साह्याने जाणतोय. त्या अंतःकरणी आपलं असं साधं सिंपल आणि तरंगविरहित आणि कुठले ओपिनियनेशन त्याच्यात नसेल, मतांमध्ये ते अडकलेलं नसेल आणि ज्या इंद्रियांच्या मार्फत आपण बाहेरच्या जगाचा अनुभव घेतोय ती इंद्रिय सुद्धा अशी स्वच्छ नितळ आणि साधी सोपी असतील, साध्या सोप्या अवस्थेत असेल तर बाहेरचं जे जग आहे त्याचं जे प्रतिबिंब आपल्या चित्तामध्ये उमटेल ते जसं आहे तसं उमटण्याची शक्यता वाढेल. आणि तसंच ते उमटलं तर आपल्याला त्याचा जो अर्थ आपण लावू तो त्या वस्तुस्थितीला धरून असेल. म्हणजे आता ह्याचं आपण आजच्या विषयाशी कसं नातं आहे पहा, की एखादं मूल काहीतरी बिहेवियर त्याचं चालू आहे. आता हे लहान मूल मी जे सांगितलं ना की त्यांनी येऊन पहिल्यांदा त्या वडिलांचा प्रश्न दूर केला, की खिडकी साफ केली आणि त्यांना जरा त्याला ते लक्षात आलं की अरे अडचण ही आहे. तर लहान मुलं हे म्हणून त्याला काही अक्कल नाही असं जे आपण गृहीत धरतो ते या साध्याशा अनुभवाकडे सुद्धा जर आपण डोळसपणे पाहिलं आणि मोकळ्या मनाने पाहिलं तर आपल्यालाच लक्षात येतं की अरे नाही त्याच्याकडनं सुद्धा मला मदत झाली मला त्याची. तर मी त्याला सुद्धा नंतर पाठीवरनं हात ठेवून सांगितलं बरं झालं तुम्हाला सांगितलंस, म्हणजे लक्षात नव्हतं आलं पण मला त्यामुळे ते बाहेरचं दिसायला मदत झाली. आता ते मूल वेगळ्या प्रकारे तुमच्याकडे येईल, तर बायको आणि नवऱ्याचं नातं वेगळं असं ती जरा वेगळ्या प्रकारे येईल पण तिच्यासह कॉन्ट्रीब्युशन होतं ना. ते बाहेरचे जग स्वच्छ दिसायला तुम्हाला जी मदत झाली तर त्यात तिचं कॉन्ट्रीब्युशन त्या मुलाचं येतं. दोन्ही आपण मान्य केलं तर आपली नजर साफ झाली आणि त्यामुळे आपण बाहेरचं जग ते जाणू शकू. ते आपल्या मताच्या चष्म्यातनं किंवा इंद्रियांचं जे वास्तव आहे, इंद्रिय जे आत आणतायत त्याला तो रंग दिला जाईल ना माझा. असा माझा जर रंग दिला तर मला खरं कसं कळेल. तर तसं आपण कुठल्याही माणसाच्या संपर्कात आलो आणि कुठलाही माणूस जरी आला तरी त्याच्यामुळे काही चांगल्या गोष्टी असणार आहेत, काही वाईट आहेत. तर आपण वाईट पूर्ण नाकारले नाहीत पण ह्याचाही शोध घेतला की चांगलं काय आहे त्याच्यामध्ये. नवरा बायकोंमध्ये सुद्धा असंच असतं की नवरा सारखं त्या बायकोला सुधारायला जातो आणि बायको नवऱ्याला सुधारायला जाते. एकमेकांना सुधारण्याच्या कार्यक्रमामध्ये दोघांमध्ये खूप हे विसंवाद निर्माण होतो. पण त्यापेक्षा दोघांनी जर एकमेकांशी नातं निर्माण करण्यापूर्वी, लग्न करण्यापूर्वी, अर्थात मी आता सुद्धा म्हणजे अशा ह्याच्यातनं बोलतोय की आपल्याकडची जी लग्न आतापर्यंत होत आली किंवा माझ्या अंडरस्टँडिंग किंवा माझ्या वयाची किंवा माझ्या आसपासच्या वयाची लोक आहेत तर त्यांच्या दृष्टीने लग्न हे एक संस्कार होता आणि ते एक लॉंग टर्म रिलेशन असंच त्याच्याकडे पाहिलं जायला पाहिजे असं शिकवलं गेलं होतं आणि ते प्रत्यक्षातही बहुंशी आणलं जात होतं. आता जरा परिस्थिती बदलली पण बेसिक्स बदलत नाहीत. ही सुद्धा 50-50, 60-60 वर्ष ज्यांनी संसार केलेले आहेत त्या लोकांशी आपण जर बोललो आणि त्याच्या मागचं रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न केला तर असंच आढळतं की दोघांनी एकमेकांना पूर्णपणे स्वीकारलंय आणि त्यामुळे ते नातं छान निर्माण झालं. ही जे स्वीकारण्याची भावना आहे समोरच आता पहा ना 25-27 वर्षाची मुलगी असेल, 30-32 वर्षाचा मुलगा असेल तर त्यांची जडणघडण मोरऑरलेस फिक्स झालेली असते आणि त्याच्या पलीकडे ते बदलू शकत नाही अशा स्थितीत ते असतात. तर नवऱ्याने जर सतत बायकोला बदलायचा प्रयत्न केला तर तिला नाही बदलता येणार. तिच्या काही मानसिकता जडणघडण काहीतरी झाली आणि ती फिक्स झाली. आणि सेम इज ट्रू विथ हर हजबंड. ती जर सारखं नवऱ्याला बदलायला गेली तर नाही होणार तसं. पूर्वी लहान वयात जेव्हा लग्न होत होती तर त्याला कसं लहान वयात ती मुलगी सासरी गेल्यामुळे तिच्या मागे ती करवली जायची, ती जरा रुळेपर्यंत तिथे थांबायची आणि नंतर जरा रुळल्यावर परत यायची. तर इतक्या लहान खेळण्याच्या आणि अशा
अगदीच परकरी ह्याच्यामध्ये लग्न होत असं आणि पटकन ऍडजस्टमेंट होत असत आणि त्यामुळे तिथे सामावून जायची ती सासरी. तर ते आता होत नाही आणि त्यामुळे जर सारखं आपण असं संघर्षात राहिलो की मी म्हणतोय तसं झालं पाहिजे किंवा ती जर म्हणत राहिली की ती म्हणते तसं होत राहील तर कधीच काहीच प्रश्न सुटू शकत नाही. पण मला ते आप्पांचं सांगणं आठवतं की आप्पा म्हणायचे की कुठल्याही माणसाशी आपल्याला जर बोलायचं असेल तर त्याच्या समोर बसून कधी बोलू नये, त्याच्या शेजारी बसून बोलावं. आणि शेजारी बसून बोललं की तो विचार कुठल्या भूमिकेतनं कळतोय हे आपल्याला कळायला मदत होते आणि त्याच्या भूमिकेशी आपली भूमिका कशी जुळवून. पण समोरच बसलो तर आपण वेगळ्या दिशेने बघतोय, तो वेगळ्या दिशेने बघतोय, त्यात मीटिंग पॉइंट येणंच अवघड होऊन असतं. तर हे खूप प्रॅक्टिकली ऍप्लिकेबल असा त्यांचा सल्ला आहे पंचांनी मला शिकवतांचा की काही बोलायचं असेल तर शेजारी बसूनच बोला, म्हणजे त्याची भूमिका आपल्याला समजते त्या व्यक्तीची, मग त्याच्याशी समायोजन किंवा जुळवून घेणं रिलेटिव्हली सोपं जातं. आणि लग्न हे तुमचं 2-5 वर्षाचा खेळ असो किंवा 50 वर्षाचा असो, या दोन्ही मधले जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते बदलत नाही. की 5 वर्ष जरी असेल ते सुख समाधानाने राहायचं असेल तर एकमेकांना सांभाळून घेत स्वीकारत असंच करावं लागेल, तडजोडी करत करतच जावं लागेल. तर काय चॉईस असणार आहे दुसरं. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की आपण दुसऱ्यातले गुण बघणं आणि दोष बघणं, तर त्याच्यामध्ये दोष पूर्ण बघायचंच नाही असं मी म्हणत नाही, फक्त गुणच बघायचे असंही म्हणत नाही. तर गुण हे प्राधान्याने बघायचे आणि दोष हे गौणत्वाने बघायचे. कारण उपेक्षा म्हणतात ज्याला, तर उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष नाहीये, उपेक्षा म्हणजे गौणत्वाने बघणं. तसं आपण जर दोषांच्या बाबतीत दुसऱ्याच्या उपेक्षेने पाहिलं आणि गुणांच्या बाबतीत असं ते समजून घेण्याच्या भूमिकेतनं पाहिलं आणि ते चांगल्या प्रकारे आपण अप्रिशिएट करू शकलो तर ते नातं खूप आपलं वेगळ्या प्रकारचं त्यातनं आकाराला येत जात असं म्हणता येईल. आणि म्हणून आपल्याला ती दृष्टी आपली बदलणं, ती दृष्टी जर बदलायची असेल आणि दुसऱ्याशी आपलं नातं हे करत असताना ठरवत असताना किंवा त्याचं अधिष्ठान हे वस्तुनिष्ठता हे निर्माण करत असताना त्याची सुरुवात अर्थातच आपल्यापासून झाली पाहिजे. आपण आपल्या बरोबर राहिलो, आपल्याला समजून घेतोय, आपल्यातले गुणदोष आपल्याला समजतायत आणि आपल्यातले गुणही आपण प्राधान्याने बघतोय आणि दोष त्याच्याकडे गौणत्वाने बघतोय आणि त्याचा प्रभाव व्यक्तित्वावरती पडणार नाही अशी खबरदारी घेतोय. पण ते दोषांचं निराकरण कसं करता येईल असाही अभ्यास आपला एकीकडे चालू आहे आणि गुणांचं संवर्धन कसं करता येईल असाही अभ्यास चालू आहे. पण ते सगळं खूप जागृतपणे आणि डोळसपणे चालू आहे. नुसतं काहीतरी कोणीतरी आपल्याला गुण दाखवून दिले, दोष दाखवले, केले, मान्य केलं आणि सुरू केलं असं नाही. तर माझ्यातले गुण काय आहेत हे मला माझ्या बरोबर राहिलं, माझ्या विचारांचा, माझ्या वर्तनाचा, माझ्या भावनांचा जरासं जवळून अभ्यास केला आणि मला ते उलगडलं की अरे खरंच हे काही क्वालिटीज दिसतात माझ्यामध्ये असं लक्षात आलं. आणि तसंच मला माझ्या बरोबर राहतोय मी, माझं निरीक्षण करतोय, माझ्या जीवनाचा जवळून अभ्यास करतोय, मला असे लक्षात आलं की ह्या गोष्टी मला जवळ जातात, जरा अवघड वाटतंय, कळत नाही नीट. तर हे दोन्हीच मला कळलं माझ्याविषयी आणि मी दोन्हीचा जर स्वीकार केला तर स्वीकार करणं हे सगळं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की स्वीकार करणं याचा अर्थ समर्थन करणं नाही. समर्थन करण्यामध्ये कसं असतं की मी माझं म्हणणं हेच कसं बरोबर आहे असं म्हणत असतो. नाही नाही, मला बाकी काही माहित नाही, मला हे समजलं आणि तेवढंच करायचं. आणि जो नुसतं स्वीकार केलाय ज्यांनी, म्हणजे गुणांचा स्वीकार केला आणि त्याला दोषही माहिती आहेत, दोषांचाही स्वीकार केला, दोन्ही पातळ्यांवरती काम चालू आहे त्याचं की गुणांचं संवर्धन कसं होईल असं ती व्यक्ती पाहते आणि त्याचबरोबर दोषांचं निराकरण कसं होईल.
तर हे पाहण्याची जी दृष्टी आहे तर ती दृष्टी कशात नाही येईल, तर माझ्या स्वाध्यायात नाही येईल. मी स्वतःच जे अध्ययन करीन त्यात मला हे कळत जाईल. आणि ते कळताना मला असं लक्षात यायला लागेल की अरे मुलांचं संवर्धन म्हणजे आधी मुळात आपल्या बरोबर राहणं किती कठीण आहे हे लक्षात येईल. तर ते राहायला लागलं तर गुण फक्त कसे आहेत आणि दोष कसे नाहीत असं म्हणावं असं कसं वाटतंय आपल्याला हे लक्षात येईल. नंतर समजा आपण त्याच्याही पलीकडे गेलो तर गुणच जास्त आहेत, पण आता डॉक्टर म्हणतात म्हणून दोष हे आहेत आपल्या नाईलाजाने मान्य करणं असं करण्याकडे प्रवृत्ती कशी होते आपली. हे सगळे जे खेळ असतात मनाचे, आपणच आपल्याशी जे खेळ खेळत असतो तर त्या खेळात असं मजेत घेतलं ते, म्हणजे फार सिरियस होऊन काहीतरी गुणसंवर्धन आणि दोष निवारण असं पेटून उठून असं काहीच होत नाही. पण आपण जर साधेपणाने हे सगळं असं मैत्रीच्या भावनेने आणि हसत खेळत हे सगळं जाणण्यावर भर दिला तर मग हे जे परिवर्तन असतं आंतरिक ते आपल्याला इतकं त्याचं बोजा होत नाही. मला काहीतरी करून दाखवायचं म्हटलं की सगळ्या मुठी आवळल्या जातात, चेहरा सगळा कडक होतो, शरीर कडक होतं आणि आपण काहीतरी सारखं सिद्ध करायला पटवून द्यायला बसलेले असतो. त्याच्यात खूप शक्तीचा क्षय होतो. त्याच्यापेक्षा मला विशुद्ध ज्ञान स्वतःच करून घ्यायचंय, जसा मी आहे तसं मला समजून घ्यायचंय. आणि जे जे काही माझ्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगात मी प्रकट होतोय, माझ्या पुढेच प्रकट होतोय, लोकांपुढे प्रकट होतोय आणि त्यातनं मला काही काही संकेत मिळत आहेत, असं आहे मी असं आहे असं. आणि ते सुद्धा मी जसं लोकांच्या विषयी मत बनवणं हे घातक असतं तसं पण माझ्याविषयी मत बनवणं हे सुद्धा घातक असतं. म्हणजे बाहेर बघताना जसा माझा मताचा चष्मा काढून ठेवला पाहिजे तसं आत बघताना सुद्धा माझ्याविषयीच्या मतांचे चष्मे काढूनच मला आत स्वच्छ नजरेने बघावं लागेल. दोन्ही मी जर करू शकलो आणि मला जसं आतून हे सत्य म्हणून उलगडलं की अरे मी सुद्धा गुरुदोषांचाच बनलेला आहे आणि गुणांचं संवर्धन करणं आणि दोषांचं निवारण करणं हे जरी माझे प्रयत्न मी करत असलो तरी ते सुद्धा काही इतकं सोपं नाहीये. इट टेक्स इट्स ओन टाइम, इट्स व्हेरी सटल प्रोसेस आणि त्याच्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागतोय. आणि त्यात मला ज्या गोष्टी खऱ्या 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 उलगडत आहेत स्वतःविषयी त्याचा सुद्धा स्वीकार करणं, मान्य करणं ते मला कसं जड जात आहे ही सगळी प्रोसेस मी अनुभवलेली असेल आणि जवळून अनुभवलेली असेल, स्वतःचा अभ्यास करताना जाणवलेली आपल्याला असेल ती, तर मग दुसऱ्याचा अभ्यास करताना नॅचरली आपण त्याच प्रोसेसचा वापर करू आणि दुसऱ्यांशी नातं प्रस्थापित करताना त्या नात्याचा अर्थ लावताना, दुसऱ्यांच्या वागण्याचा अर्थ लावताना, बोलण्याचा अर्थ लावताना आपण आपोआपच आपल्याशी जसे उदार भावना आपण ठेवतो स्वतःला समजून घेताना. आता हे जे मी म्हणलो की कुठलाही चष्मा न घालता स्वतःविषयी स्वतःचा अभ्यास सुरू झाला याचा अर्थच असा झाला की मी माझ्याविषयी उदार झालो आणि मला सगळ्या बाजूने समजून घेण्याची माझी मानसिकता आहे आणि अगदी जवळून छान हसत खेळत मजेत समजून घेतो आणि जे जे समोर येत आहे, जे सत्य म्हणून समोर येत आहे प्रसंगाने, हे गुण म्हणून समोर येत आहेत, दोष म्हणून समोर येत आहेत माझे स्वतःचे, तर ते मी पाहत गेलो, जाणत गेलो आणि साधेपणाने स्वीकारत गेलो. आणि स्वीकारल्यानंतर ही जी स्वीकाराची भावना आहे तर ती म्हणजे समर्थन नाहीये किंवा गुणगौरव आपलाच आपण गुणगौरव करतोय असं नाहीये, तर जाणतोय फक्त आपण. हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपले गुण जाणणं वेगळं आणि आपल्याच गुणांचा आपण गौरव करणं वेगळं. तर गुण माहिती असले पाहिजेत, आपण त्याचा गौरव जर आपणच करायला लागलो तर त्याचा अर्थ असा होतो की आपण अहंकार आपल्यामध्ये आहे आणि आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे आहोत, मोठे कसे आहोत, अधिक जाणकार कसे आहोत, अधिक ज्ञानी कसे आहोत हे प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करतोय. मग तो अध्यात्मविद्येच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारे अहंकाराने जरी डोकं वर काढलं, कुठेही तो प्रकट झाला तरी तो घातकच असतो. हे जर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कळलेलं असेल, आपल्या अभ्यासातनं ते उलगडलेलं असेल, हे खूप महत्वाचं आहे की नुसतं आपण मानलेलं नाहीये, ते आपल्याला आपल्या अभ्यासातनं ते उलगडलंय
जर आपल्यामध्ये कुठेतरी छोटासा जरी निर्माण झाला तरी जाणण्याच्या प्रक्रियेवरती, स्वतःला जाणण्याच्या प्रक्रियेवरती केवढा प्रभाव पडतो आणि किती सगळं ते दूषित होतं, हे जर आपल्याला आपल्या अभ्यासातनं लक्षात आलं असेल तर आपण असं करणारच नाही. अहंकार आला राहिला की आपोआपच बाजूला ठेव. तर आता याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या पण, की अहंकाराने माझं जाणणं दूषित कसं झालं हे लक्षात येणं, आणि दुसरीकडे हे जे विशुद्ध जाणणं आहे तर त्यांनी मला किती असं आतून मोकळं वाटतंय. म्हणजे विशुद्ध जाणण्याचा नैसर्गिक परिणाम म्हणून आतून मोकळं वाटणं, आणि अहंकाराच्या उद्रेकामुळे त्याचा उद्भव झाल्यामुळे म्हणजे ती जाणण्याची प्रक्रिया एफेक्ट होते, ज्यावर परिणाम होतोय, हे दोन्ही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तर त्या अहंकाराचा पगडा माझ्यावरचा कमी होईल, म्हणजे नजर साफ राहील स्वतःला समजून घेत असताना, आणि मग मी गुण फक्त गुण म्हणून जाणीन आणि त्याचा गौरव करण्याची गरजच भासणार नाही. पण तिथे अहंकाराला लगेच लक्षात येईल आणि आपण हसत खेळत ते मान्य करू, आणि मान्य केल्यावरती ते गळत पडेल. ही जी प्रोसेस आहे ही सुद्धा आता मी तुम्हाला नेहमी सांगतो तसं की ही माझ्या लक्षात आलेली प्रोसेस आहे, मी तुमच्यावरती शेअर करतोय. तर ती तुमच्या सुद्धा ज्यावेळेला लक्षात येईल तुमच्या अभ्यासातून, त्यावेळेला ते तुमचं ज्ञान झालं. तोपर्यंत फक्त हे विवरण झालं, माझ्या अनुभूतीचं विवरण झालं, आणि तुमची ती अनुभूती झाली तर तुमचं ज्ञान झालं. हा फरक कायमच लक्षात ठेवला पाहिजे, तर आपण फार भ्रमात जगतो की नुसते शब्द धरून बसतो आणि माहिती काहीच नसतं. आणि असे शब्द किती जरी गोळा केले तर सुद्धा त्यातनं काही आंतरिक परिवर्तन झालं नसेल, दृष्टी प्राप्त झाली नसेल जगण्याची, ते सगळे श्रम हे एका अर्थाने वाया गेल्यासारखे असतात. त्यापेक्षा आपण स्वतःबरोबर राहणं, स्वतःला समजून घेण्याला प्राधान्य दिलं, आणि त्याच्यासाठी आपण जे जे काही शब्द गोळा करतोय, संकल्पना समजून घेतोय, शिकतोय, वाचतोय, ऐकतोय, या सगळ्यांना जे काही आपल्याला मिळतंय त्या सगळ्याचं विनियोग स्वतःला समजून घेण्यासाठी जर प्राधान्याने झाला, आणि तो होता होता आपल्याला ती आपली दृष्टी तयार झाली, मोकळी एक दृष्टी, आणि असं मजेत आपण स्वतःला समजून घेतोय, स्वीकारत चाललोय. त्यात गुणही समजतायत. आता मी म्हणलं तसं गुणांचा गौरव करणं, त्यातला दोष लगेच लक्षात आला, तो निराकरण झालं. तर दोषांच्या बाबतीत काय होतं की माझ्यामध्ये अमुक एक दोष आहे, तर सर्वात प्रथम प्रतिक्रिया अशी असते की दोष माझ्यात कसा असेल, एवढे गुण माझ्यात आहेत, दोष शक्यच नाही, म्हणजे ते नाकारलंच जातं, दोष असणारच नाही असंच म्हणलं जातं, असंच मानलं जातं. आणि त्यात मोठा धोका आहे पुन्हा. कारण काय होतं की माझ्यात दोष आहेत आणि ते मला मान्यच नाही आहेत, तर त्याचं निराकरण कधीच होऊ शकत नाही. असं कोणीही माणूस या जगामध्ये असू शकत नाही की जो पूर्णपणे गुणी आहे, पूर्णपणे दोषांनी भरलेला आहे, असं असूच शकत नाही. दोन्हीचं मिश्रणच असतं. फक्त ज्याच्यामध्ये गुणांचं प्रमाण जास्त असतं, दोषांचं कमी असतं, त्याला आपण गुणी म्हणतो. ज्याच्यात दोषांचं प्रमाण जास्त आणि गुणांचं कमी, त्याला दोषी म्हणतो. पण म्युच्युअली ते एक्सक्लुझिव्ह नाहीये. म्हणजे गुणी माणूस हा फक्त गुणीचे, दोष त्याच्यात अजिबात नाहीत असं नाही म्हणता येणार. दोषी आहे तर त्याच्यामध्ये गुण नाहीतच असं नाही म्हणता येणार. तर गुणी माणसामध्ये दोष झाकलेले आहेत आणि दोषी माणसामध्ये गुण झाकलेले आहेत, एवढाच फक्त फरक आहे. आणि कधीही ते वर येऊ शकतात परिस्थितीजन्य कारणामुळे. हे वास्तव जर आपण मान्य केलेलं असेल, म्हणजे आता सुद्धा आपण हे बोलतोय तर आपले सगळ्यांची, आपण हे वास्तव म्हणून मान्य केलं की सगळ्यांची पोटं भरलेली आहेत, आरामशीर आपण घरात बसलोय, ही सुविधा आपल्याला उपलब्ध आहे, त्यामुळे हा सगळा संवाद आपल्याला शक्य होतोय, हे जे वास्तव आहे ते जर आपण मान्य केलं असेल आणि स्वीकारलेलं असेल, तर मग आपण असं काहीतरी भव्य दिव्य करतोय असं वाटत नाही आपल्याला. तर नॉर्मल काहीतरी आपल्याला जी उपलब्ध वेळ आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे विनियोग करतोय असं आपण त्याच्याकडे बघतो. पण तसं न बघता जर आपण आपली भूमिका जर करेक्ट नसेल, अप्रोच करेक्ट नसेल, तर आपण काहीतरी चुकीचाच विचार ठेवतो मनामध्ये. वास्तव काय ते जर मान्य असेल, ते पाहिलेलं असेल, जाणलेलं असेल, त्याचे सगळे पैलू आपल्याला उलगडलेले असतील,
आणि ते सगळे आपल्याला मान्य असतील तर आपलं जे त्यातनं जे स्थैर्य निर्माण होतं आपलं, ते टिकाऊ स्वरूपाचं स्थैर्य असतं. सारखी त्याची आठवण नाही ठेवलं, अरे मी अस्थिरतेने झालो, अरे मी अस्थिर तर होत नाही ना, अस्थिर होता कामा नाही ना, असंही करावं लागत नाही. कारण तुम्ही स्वतःच्या बरोबर जाऊन स्वतःचा अभ्यास जेव्हा डोळसपणे करायला लागतात, तर त्यामुळे सगळंच तुमच्या पुढे स्पष्ट होत असतं, उलगडत असतं आणि ते सगळंच तुम्ही जाणताय. तुम्ही असं नाही ठरवलेलं की नाही फक्त मला गुणच बघायचे, दोष टाळायचे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, असं नाही करत तुम्ही. तर मला सगळं बघायचंय, सगळं साकल्याने बघायचे, सगळ्या बाजू समजून घ्यायच्या आणि एकत्रितपणे माझा मला स्वीकार करायचा आहे. आणि तसा मी करू शकलो आणि माझ्या गुणदोषांचं मी दर्शन घेतलेलं असेल पूर्णपणे आणि गुणांचं संवर्धन करण्याचा माझा प्रयत्न एकीकडे चालू आहे, दोषांचं निराकरण करणं हे एकीकडे चालू आहे. आणि हे चालू असताना दोषांचं निराकरण करताना मी दोष टाळत नाहीये, ते सामोरं जातोय, मान्य करतोय, आहेत हे मान्य करतोय, की जे कठीण असतं ते मान्य करतोय. मी त्याचा अभ्यास करतोय. मी जसं गुणांचा माझा अभ्यास करताना मला जसे गुण लक्षात येत आहेत, तसा माझा अभ्यास करताना मला दोषही लक्षात येतात. आणि दोष माझ्यातले दुसऱ्या कोणीतरी काढायच्या ऐवजी माझे मीच काढले, माझे मलाच लक्षात आले, तर लोकांकडनं अपमान करून घेण्याची परिस्थिती रिलेटिव्हली कमी वेळ आहे. मला आठवते की आमची आई, माझ्या मोठी बहीण ताई अदिती वैद्य किंवा धाकटी बहीण संहिता, तिसर मोठीच माझ्यापेक्षा, पण साधारण आम्ही समवयस्क, तर त्यांना बऱ्यापैकी ते हे करायचे, रागवून ते एक गृहिणी म्हणून त्यांनी तयार व्हावं यासाठी त्यांना सगळं करून घ्यायचे त्यांच्याकडनं. तर त्या ती म्हणायची की अगं आत्ता मी तुला इथे सांगते तर आईच तुला रागवते, सासरी गेलीस तर सासूबाई रागवतील, तर ते रागवलं की जास्त दुःख होईल, त्रास होईल, त्यापेक्षा माझ्याकडचं रागवणं हे सोपं नाही का जास्त, त्यातनं तुझी जडणघडण होते. तर हा अप्रोच जो आहे की अशी एक प्रक्रिया आपल्या घरामध्ये पूर्वापार चालत आलेली असायची. कारण घरातली जी गृहिणी असायची, तर आमची आई सुद्धा खरं जॉब करायची, पण ती संध्याकाळनंतर उपलब्ध असायची फॅमिलीसाठी, त्यामुळे तिच्या मागे मागेच आम्ही सगळे असायचो. आप्पा सुद्धा म्हणजे असं म्हणायचे की अरे मी दिवसभर इथे बसलेला असतो आणि तुम्ही माझ्यापासून दूर दूर राहता आणि आई आली की तिच्या मागे मागे शक्तीसारखे जाता, कसं काय म्हणजे, असं एक गंमत म्हणून सांगितलं. पण दोषांच्या बाबतीमध्ये आपल्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीने आपले दोष काढले तर तेवढा आपल्याला त्रास होत नाही. पण आता मुली तर दुसऱ्या घरी जाऊन राहतात ना, सगळं सोडून माहेरचं, त्यांना तर केवढं ऍडजस्टमेंट आहे, केवढी मोठी ऍडजस्टमेंट आहे. तर तिथे त्या गेल्यावरती जर दोन्ही घराणी म्हणजे ज्यांच्यात लग्न होत आहे तर त्यांच्यातलं जे कल्चरल सेमनेस, कल्चरल सिमिलॅरिटी असेल, सेमनेस नसेल एखादा, पण मोर ऑर लेस ज्या पद्धतीने माझ्या आईने तिच्या मुलींना वागवलं तसंच जर ताईचं किंवा बहिणीचं लग्न जिथे झालं तर तिथे जर त्याच प्रकारे तिच्या सासूनी जर तिच्या मुलींना किंवा मुलांना वाढवलेलं असेल तर तो कल्चरल एक सेमनेस राहतो आणि त्यात खटके कमी उडतात. हे सांगण्याचा उद्देश असा की दोषांचं निराकरण करायचं असेल तर दोषाचं दर्शन घेतलं पाहिजे, तरच निराकरण होऊ शकतं. ते दोषांचं दर्शन हे अनुकूल वातावरणात झालं तर त्याची बोध त्या मानाने कमी होते, त्यांनी दुखावले पण करतं. आता आपण या सगळ्या गोष्टींचा खोलातून अभ्यास करतोय, त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला कोणी जर दोष दाखवला तर आपल्याला जे दुःख होतं, तर ते दुःख होतं म्हणजे काय होतं असा जर विचार केला तर तो अहंकारच दुखावला गेलेला असतो. आपल्याला आपल्या अभ्यासाने लक्षात आलेलं असेल तर आपण त्याच्याकडे, त्या दोष दर्शनाकडे सुद्धा सकारात्मक आहे. पण असं म्हणून की अरे बरं झालं, हे मला लक्षात आलं नव्हतं, दोष आहे तो लक्षात आणून दिला असे फार बरं झालं. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी असं जे म्हणतात, तर त्याच्यातली जी अध्यात्म दृष्टी आहे ती जर आपण समजून घेतली
हे निंदक हा कायम तुमच्यातले दोष काढत असतो ना. तर तो दोष काढतो, आपल्या शेजारीच राहतोय आणि रोज दोष काढतोय आपले. तर बरंच झालं ना आपल्याला, आपले आपण दोष काढण्यामध्ये एखादा आपली काहीतरी गफलत झाली, नजर चूक झाली, आपण आपल्या गुणांना जास्त महत्व देतोय, दोषांकडे आपण दुर्लक्षच करतोय. तर त्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सकाळ दुपार संध्याकाळी जर आपल्याला आपल्या दोषांचा पाढा वाचून दाखवला, उलट तो आपल्याला मदत नाही का करतोय. ते दृष्टी कशी आहे हे आपण बघायला पाहिजे, की ही दृष्टी कशी आहे की तुम्ही दोष काढताना सुद्धा दोष काढलाय म्हणून बघत नाही, तर त्यातनं माझ्याविषयीच एक सत्य ते माझ्या पुढे मांडतात आणि मला त्यातनं बाहेर पडण्यासाठी एक प्रेरणा देतात ती समोर शेजारची व्यक्ती. तर असं पाहणं याच्यात केवढा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. आणि अशी आपल्याला उदाहरणं अनेक गोष्टींमधनं आणि याच्यातनं दिसतात. की एक मला सहज आठवलेली गोष्ट म्हणजे विश्वामित्र, त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं जायचं. ते शांतीचं जिवंत हे होते, उदाहरण होते. आणि विश्वामित्र हे महत्वाकांक्षेने मोठेपण मिळवण्याचं त्यांची एक उपासना ही त्या दिशेने होती असं म्हटलं जायचं. आणि एक दिवशी त्यांची अशी आकांक्षा होती विश्वामित्रांची की आपल्याला सुद्धा ब्रह्मर्षी म्हणावं सगळ्यांनी, पण त्यांना महर्षी म्हणलं जात होतं, ब्रह्मर्षी नव्हतं म्हणलं जात. तर ते त्यांनी असा विचार केला की आता हे आपले वसिष्ठ मुनी झाडाखाली बसलेत, आपण रात्रीत जाऊन तिथे लपूया आणि वरून दोंडा टाकून त्यांचा नाहीसच करू, त्यांना ठार मारून टाकू, म्हणजे आपोआपच आपण ब्रह्मर्षी. तर ते दोंडा घेऊन बसले वरती. त्या कथा खऱ्या खोट्या असं काही आपण बघू नये, त्यातलं फक्त संकेत काय एवढाच बघावं. आणि ते ज्याला दोंडा त्यांच्या डोक्यावर टाकणार, त्याला वसिष्ठ मुनी त्यांच्या पत्नीवर बोलत होते, काय काय चांदणं किती छान पडलंय, हे विश्वामित्रांच्या तपस्येसारखं आहे. हा जो मनाचा मोठेपणा त्यांचा त्यांनी ऐकला वरती, त्यांनी तो दोंडा बाजूला टाकला, खाली उतरले आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. तर हे ह्याच्यातला जो ह्या गोष्टीतलं शिकण्यासारखं काय किंवा संकेत काय त्याच्यातला, की महत्वाकांक्षेने आकांक्षेने जे मिळवलेलं असतं, तर ते उद्भवलेलं जे असतं साधनेचं एक नैसर्गिक प्रणाम म्हणून जे प्रकट झालेलं असतं, त्याच्या पुढे अगदीच गौण असतं. की वसिष्ठ मुनींमध्ये असणारं जे शांतीचं आविष्कार होता, तर त्यांच्या तपस्येचा नैसर्गिक परिणाम होता. आणि विश्वामित्रांच्या बाबतीत ते पेटून उठून तपस्या करत होते. त्यामुळे कुठेतरी अहंकार मागे होता आणि तोच वाढत गेला. पण मोठे तपस्वी होते. म्हणजे माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तसंच जाता जाता म्हणून मेडिसिनचं सगळं संपलं, इंटर्नशिप संपल्यानंतर मी हिमालयात 1 महिन्याभरासाठी गेलो होतो. त्याला काही लोकांची म्हणजे सिद्ध पुरुषांची ओळख झाली, त्यांचं हे आलं, संपर्क आला. तर त्यांच्यातल्या एकांना मी भेटायला गेलो, सकाळी आम्ही गेलो होतो. माझ्याबरोबर अप्पांचे 2-3 शिष्य होते. तर सकाळी गेल्यावरती त्यांनी त्यांच्या शिष्याला फोन केली की 4घांना नंतर बोलव दुपारी परत आम्ही गेलो, नमस्कार वगैरे केला त्यांना. ते म्हणले की मला म्हणले तो क्या योगी बनना चाहते हो? म्हणले कि महाराज मैं जहाँ तक समझता हूँ, योगी बनना है कोई डॉक्टर बनने जैसी या इंजीनियर बनने जैसी बात नहीं है, ये अपने आप घटित होने वाला है। अगर होता है तो ठीक है, नहीं होता है तो भी ठीक है, लेकिन ये मेरी आकांक्षा नहीं है। योगी बनना नहीं, मैं योग जानना जरूर चाहता हूँ, लेकिन योगी बनना है मेरी आकांक्षा नहीं है, असं मी त्यांना त्यावेळेला सांगितलं. मग त्यांनी असं हसून हे केलं, म्हणजे तो क्या शादी नहीं करोगे? शादी भी मैं समझता हूँ कि अगर होने वाली है तो हो जाएगी, नहीं होती तो भी ठीक है। वो कि मेरे
जीवन का प्रमुख मूल्य नाही. ते हसले, त्यांनी खूप आशीर्वाद दिले मनापासून. पण सांगण्याचा हेतू असा की आता त्याचा मला थोडासा परिणाम आता जाणवतो की एक अप्रोच जो आहे योगाकडे पाहण्याचा, तर जो जास्त सतत शिकण्याचा, सगळं उलगडून पाहण्याचा असा जो राहिलाय कायम, त्याचं महत्वाचं कारण हे असावं की योग मला समजावा, सतत समजत राहावं, सगळे बारकावे त्याचे समजत राहावे, उलगडत राहावे. जर काही आकांक्षा असेल तर अशीच राहिली, मोठे पण मिळवावं अशी आकांक्षा राहिली नाही. आणि त्याचा परिणाम साधनेवरती खूप वाईट होतो. आकांक्षेने प्रेरित होऊन तुम्ही काही केलं की ते अहंकाराने दूषित राहतं आणि त्याच्यातलं जो विशुद्धता आहे ती तुम्हाला म्हणजे अनुभूतीच्या कक्षेतच येत नाही. तर म्हणून म्हणजे मी काही कोणाशी तुलना करतोय वगैरे असं काही तुमच्या डोक्यात येत असेल तर ते विसरून जा, कारण तसं नाहीये. मी आपलं जाता आपलं एक माझं उदाहरण म्हणून दिलं. मी काही विश्वामित्रांची किंवा वसिष्ठांची स्वतःची तुलना करतो असं अजिबात नाही, मुळीच नाही. पण एक मला त्यातनं लक्षात आलं, ते फक्त तुमच्या पुढे मांडलं अशासाठी की एक क्लॅरिटी यायला त्यांनी मदत व्हावी. ती भूमिका आपली जर करेक्ट असेल, अप्रोच करेक्ट असेल तर गोष्टी कशा सोप्या जातात. तर म्हणून काय पाहावं, गुण पाहावे की दोष पाहावे, हा जो विषय आपण घेतलाय त्या चिंतनासाठी, तर त्याच्यामध्ये असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मला गुणही जाणायचेत, दोषही जाणायचेत. स्वतःपासून सुरुवात करायची. गुण जाणल्यानंतर त्याचं संवर्धन करायचं, दोष जाणल्यानंतर त्याचं निराकरण करायचं. पण ते करण्याची प्रक्रिया ही अशी खूप ओढाताणाची आणि अशी खूप जाचक असणार नाही असंही बघायला पाहिजे. नाही तर ते फार त्याचाही एक त्रास होऊन बसतो. अरे एवढे गुण माझ्यात आहेत आणि हे दोष आहेत, ते 4 दोष आहेत, त्यातले 2च दूर झालेत, 2 राहिले तर कसं काय होणार माझं, हे दोष तर दूर होत नाहीत लवकर. असं जर पाहिलं आपण तर आपण तिथला चार्म सगळ्या प्रोसेस मधला घालवून बसतो. आणि काहीतरी दोषांचं निराकरण म्हणजे काय असं कपडे स्वच्छ करण्यासारखं एखादं घर फरशी पुसतोय, त्याच्यावरचे डाग काढतोय, असं नाहीये ना. ते त्याचं ज्ञान करून घेणं, त्याचं दर्शन घेणं, त्या दोषांचं दर्शन घेणं, गुणांचं दर्शन घेणं, आणि त्यातनं जे मला एक जगण्याची दृष्टी मिळते, त्या दृष्टीकडे लक्ष ठेवणं हा महत्वाचा घटक आहे ना. तर त्यामुळे तसं जर आपण करू शकलो, स्वतःच्या बाबतीत स्वतःपासून सुरुवात केली, तर आपल्याला जी दृष्टी मिळेल त्याने आपल्याला लोकांमधले गुणदोष दोन्ही दिसायला लागतील. आणि आपण असं व्हायला लागल्यानंतर त्याच्यातल्या गुणांकडे प्राधान्याने बघायला लागू आणि दोषांकडे गौणत्वाने बघू. दोष आपण टाळणार नाही, नाकारणार नाही, आपण त्याच्याकडे गौणत्वाने बघू, प्राधान्य हे गुणांना देऊ. तर तसं व्हायला लागलं की आपल्या नातेसंबंधामध्ये आमूलाग्र बदल होऊन जातो. कारण हे जे सत्य आहे की सगळेच जण गुणदोषांचे बनलेले आहेत, तर मी जर गुणही जाणले आणि दोषही जाणले, गुणाला प्राधान्य दिलं, तर त्या माणसाला सुद्धा प्रेरणा मिळते ना ते गुण संवर्धनासाठी. आणि दोष लक्षात आले तर आपण त्याला ते लक्षात आणून देणं, त्याचे दोष याच्यावरती भर नाही, तर भर गुण जाणण्यावरती भर जाता. तर दोष लक्षात आले, मेन्शन केले, त्याला प्राधान्य नाही दिलं, त्याला महत्व नाही दिलं, तर तो माणूस सुद्धा गुणांचं संवर्धन करणं आणि दोषांचं निराकरण करणं याच्यासाठी प्रेरणा मिळेल त्याला. दुसऱ्याचे दोष दाखवून, नुसते दाखवून काय होणार, त्याला जर दोषांचं निराकरण करण्यासाठी प्रेरणाच त्यातनं मिळाली नाही तर दोष त्याचे वाढतच राहणार. तर म्हणून तसं आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे की मला जर काही कोणाचे दोष दाखवायचे असतील तर ते खूप वेगळ्या प्रकारे दाखवायला पाहिजे. त्याच्या शेजारी बसून त्याला समजून घेत आणि समजावून सांगण्याच्या भूमिकेतनं जर केलं तर चान्सेस आहे की त्याच्यात थोडंसं काहीतरी बदल होऊ शकेल. तर डायरेक्ट जर तुम्ही दोष दाखवले तर साधारणपणे प्रतिक्रिया समोरच्या माणसाची अशीच असणार आहे की हा काय स्वतःला काय फार शहाणा समजतो का, माझ्यातले दोष दिसतात आणि स्वतःकडे पाहिलं का कधी, अशीच त्याची प्रतिक्रिया होते.
म्हणजे काय झालं की तुम्ही दुसऱ्यातले दोष दाखवताना तुमचा अहंकार वाढला तर त्यांनी मान्य केलंच नाही, नाहीतर तुम्हालाच उलटून पलटवार त्यांनी केला. पलटवार म्हणजे सगळे वृत्तपत्रातले शब्द आहेत ना सगळे. सध्या काहीतरी जे चालू आहे रिया आणि हे सगळं स्कॅन्डल, तर त्याच्यातनं हा काहीतरी बोलला आणि त्याला यांनी पलटवार केला आणि त्यांनी पलटवार केला. तर बघा म्हणजे कसे ते शब्द सुद्धा तुमच्या मनामध्ये जाऊन बसलेले असतात. तर तसं ते त्या ह्याच्यात आपण सापडण्यापेक्षा आपण साधेपणाने जर अप्रोच आपला आपल्याकडे पाहण्याचा, जगण्याकडे इन जनरल पाहण्याचा जर साधा सिंपल अप्रोच असेल तर मला असं वाटतं की गोष्टी जरा थोड्या सुकर होतात. उगीच आपण खूप ते कॉम्प्लिकेटेड जटिल करून ठेवतो, तर तसं होऊ नये. आणि त्यासाठी आपल्याला ती दृष्टी महत्वाची आहे की दुसऱ्यांच्या गुणांच्याकडे बघायचंय. त्याचे दोष दाखवायची वेळ आली तर दाखवायचेच नाही तसं नाही, पण 4 गुण सांगितल्यानंतर एक दोष त्याच्या शेजारी बसून त्याच्या लक्षात आणून द्यायला त्याला मदत केली तर चान्सेस आर की तो एखाद्या त्या दोषाचं निराकरण करू शकेल, की त्याला तशी प्रेरणा मिळेल. नाही तर मग नुसतंच दोष दाखवणार काही हेतू असायचं कारण नाही ना, कशाला दुसऱ्याचे दोष दाखवत हिंडायचं आपण. असा एक प्रश्न आहेच. मी संपूर्ण गुण संपन्न असेल आणि दुसऱ्याला दाखवायला गेलो तर मी गुणसंपन्न असेल तर मी दुसऱ्याला दोष सुद्धा वेगळ्या प्रकारे दाखवेन ना. असे कसे दाखवेन तुझ्यात हा दोष आहे, तुझ्यात तो दोष आहे, असं मी जर गुणसंपन्न असेल तर नाहीच करणार. असं वेगळ्याच प्रकारे करेन की आप्पा सजेस्ट करतात आपल्याला. त्यामुळे हे आपण लक्षात घेऊया की आपण सगळेच जण आपण गुणदोषांचेच मिश्रण आहोत. आपल्याला आपलेही गुण समजून घ्यायचे, दोषही समजून घ्यायचे, इतरांमधले सुद्धा गुण समजून घ्यायचे, त्यांचे देखील दोषही समजून घ्यायचे. पण आपल्या किंवा इतरांच्या बाबतीत गुणांना प्राधान्य द्यायचंय, गुण जाणण्याला आणि त्याच्या संवर्धनाला प्राधान्य द्यायचंय आणि दोषांकडे गौणत्वाने पाहायचे, म्हणजे त्याचं अस्तित्व नाकारायचं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण नाकारणार कसं ना, नाकारून कुठे जाणार तुम्ही? दोष आहे तो आहेच, झाकून ठेवला तरी कधीतरी कुठनं तरी जर डोकं बाहेर काढणारच. तर ते डोकं बाहेर काढल्यामुळे आपली फजिती होण्यापेक्षा आपण मांडूनच ठेवले, सगळे दोष समोरच मांडले लोकांच्या, आणि त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहिलं की मी मांडते ते प्रदर्शनासाठी नाही म्हणते, पण मला ते झाकून काही ते दूर होतील असं वाटत नाही. त्याच्यापेक्षा त्यांना जरा ऊन देतो म्हणजे एखादा ते दूर झाले तर पण दोष असेल. अशी जरा भूमिका असेल तर मला वाटतं ते जास्त आपल्याला हितकारक आहे. आणि मग ती जी दृष्टी आहे, यिन आणि यांगचं जे चित्र आहे, तर ते दोन्ही एकमेकांना पूरक पोषक असंच आहे ना. म्हणजे यिन हे रिसेप्टिव्हिटीचं लक्षण आहे आणि यांग हे आक्रमक पुरुषत्वाचं लक्षण आहे. स्त्रीचं अगदी स्वभाववैशिष्ट्य अगदी बेसिक पाहायला जर गेलं तर ती ग्रहणशील असणं ही त्याची ओळख आहे, आणि पुरुषाची ओळख जी आहे ती आक्रमक असणं ही त्याची ओळख आहे. आणि हे आपल्याला दिसतच, म्हणजे सगळीकडे आता थोडस उलट व्हायला लागलंय. बायका पुरुषांसारखं व्हायला लागलेत आणि पुरुष बायकांसारखं व्हायला लागलेत. पण त्याच्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी एक पुरुषत्व म्हणजे पुरुष एक प्रवृत्ती म्हणून पाहायला जर गेलं तर ती आक्रमक आहे त्याच्यावरनं, आणि स्त्री ही ग्रहणशील आहे. त्याच्यानं मला एक विनोद आठवला की दोघा नवरा बायकोंचं डिव्होर्स होतो आणि मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा याच्याविषयी मग तो प्रश्न कोर्टामध्ये समोर येतो. तर ती बायको जी असते ती म्हणते की या मुलाला मी 9 महिने पोटात वाढवलंय, त्यामुळे अर्थातच त्याचा ताबा मिळायला पाहिजे. तर नवरा म्हणतो की आपलं जजला सांगतो की युअर ऑनर, मी जर एखाद्या वेंडर मशीन मध्ये गेलो आणि त्यात पैसे टाकले आणि त्यातनं मला काहीतरी कोल्ड ड्रिंक मी घेतलं, तर ते कोल्ड ड्रिंक
माझं राहिलं का ते मशीनचं राहिलं. पैसे टाकले मला कोल्ड्रिंक मिळालं, ते कोल्ड्रिंक त्या मशीनचं कसं राहिलं ते माझंच झालं ना ते. त्यातला विनोदाचा भाग आपण फक्त एक गंमत म्हणून सांगितलं होतं. पण हे जे येन यांगचं जे मिश्रण आहे ते वास्तव आहे ना बाहेरचं. म्हणजे पुरुषही प्रवृत्ती म्हणून पाहिला आपण आणि स्त्रीत्व ही सुद्धा प्रवृत्ती म्हणून पाहिलं. कारण काही स्त्रियांमध्ये, आणि आपण सगळेजण बायसेक्शुअल असतो, म्हणजे पुरुष ज्याला पुरुष म्हणून दिसतो तर त्याला त्याच्यात स्त्रीत्व डॉर्मंट असतं, म्हणजे सुप्त असतं. आणि स्त्रीत्व ज्याला प्रकट असतं त्याला त्या स्त्रीमध्ये पुरुषत्व डॉर्मंट असतं, सुप्त असतं. आणि आपण बायसेक्शुअलच आहोत. तर त्यामुळे येन आणि यांग आपल्यामध्ये आहेतच, सगळ्यांमध्ये आहे. यांगचं प्रमाण जास्त असेल तर तो पुरुष असतो आणि येनचं प्रमाण जास्त असेल तर ती स्त्री असते. पण येनचं प्रमाण जास्त असणारी जी स्त्री आहे तिच्यामध्ये यांग असतोच, पुरुषत्व असतच. आणि अदर वे राऊंड, की ज्याच्यामध्ये यांगचं प्रमाण जास्त त्याच्यामध्ये येन असतच. आणि ते दोन्ही मिळूनच सगळं अस्तित्व चालतं. दोघांची एकमेकांना गरज असते आणि दोघं आपापल्या ठिकाणी योग्य असतं. तर पुरुषत्व आणि स्त्रीत्व हे आपापल्या ठिकाणी योग्य आहे. त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत निसर्गाने निर्माण केलेल्या त्या सुद्धा आपल्या ठिकाणी योग्यच आहेत. हे लक्षात घेऊन त्या दोन्हींचा आपापल्या जागी स्वीकार करणं हे जर आपल्याला साध्य झालं तर तो जो समतोलातला आहे, की जो योग आहे खऱ्या अर्थाने, तर तो साधला जाईल. आणि म्हणून आपण विषय सुद्धा त्याच दृष्टीने घेतोय, याच्यामुळे आपल्याला ती दृष्टी प्राप्त होईल. आणि तो आतला समतोल जो आहे तो डायनामिक असेल, स्टॅटिक नसेल. हे जे मला स्त्रीत्व पुरुषत्व दोन्ही माझ्यामध्ये आहे हे कळलं, तर जे पुरुष आहेत त्यांना हे लक्षात आलं की स्त्रीत्व सुद्धा माझ्यात दडलेलं आहे. पुरुषांच्याही लक्षात आलं, तसं स्त्रीच्या लक्षात आलं की माझ्यात पुरुषत्व दडलेलं आहे. आणि हे दोन्ही माझ्यामध्ये आहे. आणि ज्याचा प्रमाण जास्त आहे तशी मी स्त्री आहे, माझ्यात येन जास्त मी स्त्री आहे, ज्ञान जास्त म्हणजे पुरुष आहे, असं समजा दोघांना कळलेलं असेल तर नातेसंबंधांमध्ये ज्याला स्त्रीमधलं पुरुषत्व प्रकट होईल त्याला सरप्राईज होणार नाही. पुरुष तुम्हाला काय हो सुप्त होतं ते जर काही कारणाने प्रकट झालेलं दिसते. आणि अदर वे राऊंड, पुरुषामध्ये जर कोमलत्व दिसलं तर ते पाहून स्त्री सुद्धा चकित नाही होणार किंवा धक्का नाही तिला प्रश्नात, सुप्तपणे आहेच ते मान्य करेल ते. आणि हे जे मान्य करणं, एकमेकांना जाणणं आणि मान्य करणं, हे जर साध्य झालं तर त्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळं डायमेन्शन त्याला येतं, एक वेगळी परिपूर्णता येते. आणि तशी ती आली की तो आंतरिक समतोल म्हणजेच खऱ्या अर्थाने योग साधला जातो.